नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजा. पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे आणि देवीचा आजचा कलर आहे लाल. तर मी आज रेड कलरची साडीसुद्धा वेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आज पण मी कालच्यासारखीच देवपूजा वगैरे केलेली आहे. आणि माझ्याकडे गोकर्णाच्या फुलांची खूप मोठी वेळ आहे, मी तुम्हाला काल दाखवली. त्याच्यात आज पण त्याच्यावर खूप फुलं मिळाले होते, कारण मला दुसऱ्या फुलांची गरजच पडत नाही. कारण त्या फुलांचा रंग एवढा अट्रॅक्टिव्ह आहे की म्हणजे की सगळं असं व्यवस्थित असं लावून त्याच्यामध्ये ठेवायचं वगैरे असं छान वाटतं. मी तुम्हाला दाखवते मी आज कसं ठेवलं. इथं सकाळ सकाळ आमच्या तिची कामगिरी चालली होती, तुम्ही बघू शकता कसं चाललंय तिचं. पावडरचं काम चालू होतं, लावणं. मी काय करते ना काय नाही, जसं काय म्हणजे मोठी अप्सराच असं तिचं चाललं होतं. आणि तो व्हिडिओ मी उभा केला होता, माझ्या लक्षात नाही आलं म्हणून ते थोडंसं असं दिसतंय. तिला किती मज्जा वाटते असं मेकअप करायला पावडरचा, त्याच्यामुळे असं चाललं होतं तिचं. लहान मुलांचे ह्याच गोष्टी असतात. तर इकडे देवपूजा वगैरे करून घेतली छानपैकी, कारण देवाची पूजा केली की मला खूप प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ, आणि मग दिवस पण चांगला जातो. आणि घटस्थापनेचा दुसरा दिवस होता आजचा, आणि ते छोटीशी रांगोळी काढली होती दारात. ठरवलंय की आता घटस्थापना होईपर्यंत म्हणजे असं करायचं वगैरे छान. मला घे आणि जेव्हा घेते तेव्हा यायचं नसतं तिला, असं चाललेलं असतं एकदम पोज वगैरे देऊन. इकडे तुळशीचं पण पूजा वगैरे करून झाली होती, अगरबत्ती लावली होती. तर अशा प्रकारे मी छान अशी देवपूजा केली. आणि मला असं वाटलं, माहीत नव्हतं की गोकर्णाची फुलं देवांना वगैरे वाहतात. मला आमच्या इथल्या एका आजींनी सांगितलं की देवाला वाहिली तरी चालतात. म्हणून मग आता ठरवले की कधी फुलं नसतात झाडांवर, दुसऱ्या जास्वंदीची वगैरे फुलं फुललेली नसतात, कधी कळ्या नसतात. त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं म्हणून आता ह्या कालपासून मी रोज फुलं काढते. आणि ही फुलं 1-2 तरी झाडावर असतात. त्याच्यामुळे देवांना आता ह्याच्या पुढे फुलं नाही हा विषय येणार नाही. तर आज काय एवढं स्पेशल काहीच नाही. माझा उपवास आहे, मंगळवार आहे आज, आणि महेशचा पण मंगळवारच असतो. तर जेवायला छोळ्यांची भाजी वगैरे करते. रेसिपी वगैरे नाही दाखवत आहे, कारण छोटेच ब्लॉग टाकणार आहे 9 दिवस. कारण एवढं शूट करायला जमत नाही, कारण जिजा काय मला करून देत नाही, कारण तिला पण मोबाईल द्यावा लागतो मला. तर आता भांडी वगैरे झाली, कपडे वगैरे थोडे धुवायचे आहेत, आणि घरातलं सगळं आवरावर करायचं आहे. खूप पसारा झाला आहे. ठीक आहे. आणि आज आम्ही आमच्या देवांजवळ जाणार आहोत. काल मला नाही जाता आलं, तर मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच आमच्या देवांचं कसं वगैरे काय करतात वगैरे ते. तर आम्ही देवांजवळ जाऊन आलो, आणि व्हिडिओ वगैरे करायला सगळंच विसरलो, कारण तिथे कसं ते माणसं जास्त ओळखीचे नाहीत, म्हणजे महेशच्या आहेत, पण मला मग ते थोडंसं वेगळं वाटत होतं त्यांच्यासमोर व्हिडिओ वगैरे करा. आम्ही फोटो वगैरे काढले, पण मग मला कसं तरीच वाटत होतं, आणि मग मला कुठलंच व्हिडिओ करता नाही आले. आणि मग मी घरी आल्यानंतर पण म्हणजे देवांजवळ गेलो. मग आमच्या गावातली देवी आहे, देवीजवळ पाया पडलो. आणि आमच्या शेजारी एक आई आहेत, म्हणजे भाऊ, त्यांच्याकडे पण देव होते, मग त्यांच्याकडे पण पाया पडून आलो. त्याच्यानंतर मग मी लगेच घरी आलो, कारण महेशला जरा बाहेर जायचं होतं. आणि मग घरी आल्यानंतर खूप सारं फोटोशूट केलं मी, मुलींसोबत फोटो वगैरे काढले, आणि मग थोडेसे रील्स केले. आणि असा होता आजचा माझा दिवस. तर नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं काय. तर मग भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या, आणि बाय बाय.